तर इकडे नांदेडमध्ये काल दुपारपासून पाऊस नाहीये, पण गोदावरी आणि आसना नदीला पूर आलाय आणि त्यामुळे पूरस्थिती कायम आहे। गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या भागातील पाणी सुद्धा साचू नये। जायकवाडीमधून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे नांदेडमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे। नांदेड शहरात काल दुपारपासून पावसाने विश्रांती दिली आहे। आज सकाळी तर नांदेडकरांना सूर्यदर्शन देखील झालंय। मात्र इतिहासात प्रथमच जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रात विसर्ग होतोय, त्यामुळे नांदेडची पूरस्थिती सध्याही कायम आहे। आपण पाहू शकतो नांदेड मधल्या सखल भागात गोदावरी नदीचं पाणी अद्यापही शिरलेलं दिसतंय। या पाण्यामुळे गोदावरी नदी सध्या तुडुंब भरून वाहते आणि सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये सध्या गोदावरी नदीचं पाणी शिरलेलं आहे। सखल भागातील शेकडो नागरिकांना निवारा केंद्रात हलवण्यात आलेलं आहे आणि महापालिकेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा या निवारा केंद्रात उपलब्ध केलेल्या आहेत। गोदावरीची ही पाणी पातळी अजून दिवसभर कायम राहील अशी अपेक्षा आहे। जायकवाडीतला जो विसर्ग आहे तो जोर कमी होणार नाही, तोवर नांदेडची पूरस्थिती अशीच असणार आहे। कॅमेरामन अक्षयसह राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड।